नांदेडमध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025 ला भव्य सुरुवात। दिनांक 15 ऑगस्ट रोजी नांदेड शहरांमधील कुसुम सभागृह येथे सप्तरंग सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली। नांदेडचे पालकमंत्री नामदार श्री अतुल सावे यांच्या हस्ते सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025 चे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले। यावेळी जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले, माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष श्री अमरभाऊ राजूरकर, भाजप संघटन मंत्री श्री संजयजी कोडगे, श्री चैतन्य बापू देशमुख, श्री संतुकराव हंबर्डे, श्री आशुतोष जोशी, समाज कल्याण सहायक आयुक्त श्री शिवानंद मिनगिरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री अतुल सावे म्हणाले, सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हा केवळ कार्यक्रम नाही, तर विविध कला, संस्कृती आणि स्पर्धांचा एक अद्वितीय संगम आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा व महोत्सव यशस्वीपणे आयोजित करणे ही सोपी गोष्ट नाही। डॉक्टर सानवी जेठवाणी आणि त्यांच्या टीमने घेतलेले हे धाडस कौतुकास्पद असून नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे। अशा उपक्रमांमुळे नांदेडचे नाव सांस्कृतिक नकाशावर उजळून निघेल। या भव्य महोत्सवात 7 राज्यांतून कलाकार आलेले असून आपली कला सादर करत आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रागेश्री जोशी आणि श्री मुरलीधर हंबर्डे यांनी प्रभावीपणे केले। दिवसभरात विविध शास्त्रीय, लोकरंग, लावणी व उपशास्त्रीय नृत्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। तसेच आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर सखोल विचार मांडत प्रेक्षकांची मने जिंकली।
नमस्कार. आज सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवचा हा 10वा वर्ष ज्याचं उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नामदार श्री अतुल सावेजी यांच्या हस्ते झालं. या उद्घाटन प्रसंगी त्यांना अतिशय आनंद झाला की तृतीयपंथीयांचं सशक्तीकरण व भव्य असं सांस्कृतिक महोत्सव नांदेडमध्ये भरलेला आहे. त्यामध्ये लहान मुला मुलीपासून ते वयस्कर पर्यंत सर्वांनी आज शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य आणि आता संध्याकाळी लावणी अशा सर्व पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्यासोबत विविध प्रदर्शनी व विक्री सामानांची तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी केलेली आहे, त्याचंही उद्घाटन त्यांनी केलं. त्या ठिकाणी त्यांची भेट झाली. अशा विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी उपस्थित होते व समाज कल्याण अधिकारी, आयुक्त, सहाय्यक मिनगिरे साहेब हे देखील उपस्थित होते आणि अनेक राजकीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेलं आहे. आणि या कार्यक्रम आणखीन असंच 2 दिवस चालणार आहे. या भरगच्च कार्यक्रमाचा नांदेडकरांनी आस्वाद घ्यावं. आज जवळपास 80 डान्सेस झालेले आहेत. उद्या 110 नृत्य आणि संगीतचे प्रकार होणार आहेत. परवाच्या दिवशी विशेष करून तृतीयपंथीयांचा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या सर्वांसाठी नांदेडकरांनी येऊन आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.